गिरीश महाजन यांच्याकडे दूध, दही आणि लोणी खूप आहे, त्यामुळे जिथं गरज पडली तिथं ते लोण्याचे कटोरी घेऊन जातात आणि जेवढं लोणी लावता येईल तेवढं लोणी लावतात। या माध्यमातून ते समोरच्याची नाराजी दूर करतात। त्यांच्याकडे एवढंच काम उरलंय, त्यांच्याकडे लोण्यानं भरलेलं मडकं आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली। यावरून विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। तुम्ही छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती। दरम्यान राज ठाकरे यांच्या टीकेनंतर मंत्री छगन भुजबळांनी देखील राज यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। मुळात महायुतीत एकत्र असून देखील दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। तर गेल्या काही दिवसांपासून भुजबळ सातत्यानं महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करत असल्यानं नेमकं त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे याची कुजबूज देखील सुरू झाली आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघाची मला चिंता नाही। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत। तसंच ही निवडणूक महायुतीचे पदाधिकारी आणि जनतेनं हातात घेतली आहे। त्यामुळे आतापर्यंतच्या सर्वात विक्रमी मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मी या मतदारसंघात आलो नसल्याचंही शिंदे यांनी म्हटलं। ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतदृष्टेपणा आहे, सोनिया सेनेची गुलामी अशा शब्दात हिणवून उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अपमान केला जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। तसंच परमपवित्र भगवा ध्वज करोडो हिंदूंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे, त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केलाय। हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवल्याची आठवण देखील बावनकुळे यांनी करून दिली आहे। सत्ता येणार असल्याचा साक्षात्कार झाल्यानं मवियाच्या नेत्यांना अहंकार आणि घमेंड आलाय, त्यामुळे जेलमध्ये टाकण्या वल्गना केल्या जात आहेत। रावणासारखे घमेंडी झाले आहेत असा हल्लाबोल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। दरम्यान सुधीर मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले, मवियाच्या नेत्यांनी सत्ता येणार नाही, किमान 4 जून नंतर तरी सत्ता येणार असं ते म्हणायला हवे होते। लाल चौकात भारताचा झेंडा जाळला जात असताना काँग्रेसचे पंतप्रधान तोंडाला फेविकॉल चिकटवल्यासारखे शांत बसायचे, परंतु आता मोठ्या दिमाखात तिरंगा लाल चौकात फडकतोय अशी टीकाही त्यांनी केली आहे।